मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं तसं प्रमुख 15 मागण्यांना घेऊन आम्ही हे आंदोलन करतोय, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनानं एक नुकताच GR काढला की विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, परंतु आम्ही अशी मागणी करतोय की जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांची देखील फीस माफी करण्यात यावी, अशी एक मागणी आम्ही त्याच्यामध्ये करतोय। त्याच पद्धतीनं जे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं उपकेंद्र परभणीमध्ये मागच्या 4 वर्षापासून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये चालवलं जातं, परंतु अद्याप ही त्याची स्वतंत्र इमारत नसल्या कारणामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय। त्या ठिकाणी आज आपण बघतो की परभणीमधला जो युवक आहे तो कुठेतरी अन्य जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी जात असतो, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये जे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय नसल्या कारणामुळे जिंतूरमध्ये आहे, परंतु त्याचे अनेक दुरावस्था झालेली आहे। त्यामुळे आपण अशी मागणी करतोय की शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालय परभणीमध्ये व्हावे। मागच्या 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असेल, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता असेल, अशा अनेक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पडलेल्या नाहीयेत। आज कॉलेज कॅम्पस होता, विद्यार्थी हा त्रस्त आहे, परंतु कुठेतरी शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचं काम करते। आज विद्यार्थी परिषद म्हणून हा मोर्चा विद्यापीठ गेट ते कलेक्टर ऑफिस होते आम्ही काढणार आहेत। साधारणतः 3000 संख्या या मोर्चाला असणारी आहे। जिल्हाभरामधून विद्यार्थी या मोर्चासाठी येणार आहेत। आम्ही स्वाक्षरी अभियानाच्या माध्यमातून, प्रश्नशोध मोहिमेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलोय, त्यांच्या या समस्या जाणून घेतलेल्या आहेत। या ठिकाणी विद्यार्थी परिषदेचं हे आंदोलन हे फक्त एका संघटनेचं नसून हे सर्व विद्यार्थ्यांचं आहे आणि परभणीतल्या जो शिकणारा विद्यार्थी आहे त्याच्या न्याय हक्कासाठी हे आम्ही आंदोलन त्या ठिकाणी करतोय। आपण बघतो की महाराष्ट्र शासनाने GR काढलेला असून मुलींचे मोफत शिक्षण हा GR लागू झालेला असून काही महाविद्यालयांनी अद्यापही तो GR लागू केलेला नाहीये। मुलींकडूनही शिक्षणाची फी घेतली जाते किंवा त्यांच्याकडूनही हॉल तिकीट मिळणार नाही जर फी देणार नाही तर, असं त्या महाविद्यालयामध्ये सांगितलं जातं। आणि भरभरून हा विद्यार्थी शेतकऱ्याचा आहे, शिकणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागातील आहे आणि त्याच्या कुठेतरी कायद्याचं, त्याच्या अधिकाराचं हा भंग होतो, त्याच्या अधिकाराला हा कुठेतरी वाव मिळत नाहीये। हा भंग जो आहे तो महाराष्ट्र शासनाने थांबवावा किंवा जे काही GR आहे या मुलींच्या मोफत शिक्षण हा GR ची अंमलबजावणी करावी आणि जे महाविद्यालय या GR ला अंमलबजावणी करत नाही त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्यात यावी। तमाम छात्र शक्तीला असं आवाहन करते की 24 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यापीठ गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणाऱ्या या मोर्चासाठी आपण मोठ्या संख्येने छात्र शक्ती एकत्रीकरण दाखवावं व मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा।